इराई नदी गहरीकरण के दूसरे चरण के कार्य में अनियमितताओं की शिकायत के बाद महापौर स्थायी समिति सभापति तथा गहरीकरण उप समिति के सदस्यों ने कार्यस्थल का प्रत्यक्ष निरीक्षण किया। चंद्रपुर में इराई नदी गहरीकरण के दूसरे चरण के कार्य में कथित अनियमितताओं की शिकायत के बाद महापौर स्थायी समिति सभापति तथा गहरीकरण उप समिति के सदस्यों ने कार्यस्थल का प्रत्यक्ष निरीक्षण किया। निरीक्षण के दौरान स्थायी समिति की गहरीकरण उप समिति के सदस्य एवं पार्षद पप्पू देशमुख ने नदी क्षेत्र की वास्तविक स्थिति दिखाते हुए कार्य में कई खामियों की ओर अधिकारियों का ध्यान आकर्षित किया। इस संयुक्त निरीक्षण में महापौर संगीता खांडेकर, स्थायी समिति सभापति मनस्वी गिरे, गहरीकरण उप समिति के सदस्य श्रुति गटेश, शहर अभियंता रवि हजारे तथा सहायक अभियंता आशीष भारती उपस्थित थे। पार्षद पप्पू देशमुख द्वारा लिखित शिकायत किए जाने के बाद प्रशासन ने यह संयुक्त निरीक्षण किया है। निरीक्षण के दौरान देशमुख ने गहरीकरण से निकाली गई मिट्टी के कथित रूप से गायब हुए ढेर, नदी पात्र में ही दोबारा डाली गई मिट्टी तथा कार्य की वास्तविक स्थिति और रिकॉर्ड में दर्शाई गई जानकारी के बीच अंतर को अधिकारियों के सामने रखा। उन्होंने कुछ स्थलों पर अपेक्षित स्तर पर गहरीकरण नहीं होने का भी दावा किया है। इस मामले को गंभीरता से लेते हुए महापौर और स्थायी समिति सभापति ने संबंधित अधिकारियों को गहरीकरण कार्य की विस्तृत एवं निष्पक्ष जांच करने के निर्देश दिए। साथ ही कार्य में हुई संभावित अनियमितताओं को लेकर विस्तृत रिपोर्ट प्रस्तुत करने को भी कहा गया है। इस संदर्भ में पार्षद पप्पू देशमुख ने महापौर, स्थायी समिति सभापति और मनपा आयुक्त को किए गए शिकायत पत्र में गहरीकरण से निकली मिट्टी की अवैध बिक्री, ऑनलाइन QR कोड के माध्यम से भुगतान स्वीकार करने तथा कार्य के आंकड़ों में भारी विसंगतियों जैसे गंभीर आरोप लगाए थे। इस शिकायत के बाद प्रशासनिक स्तर पर हलचल तेज हो गई है। वहीं जन विकास सेना ने एक बार फिर मांग की है कि इराई नदी गहरीकरण के नाम पर हुए गैर प्रकारों की निष्पक्ष जांच कर दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की जाए। इराई नदीच्या खोलीकरणाचं महानगरपालिकेच्या मार्फत पुन्हा जे काम सुरू करण्यात आलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये कामावर देखरेख ठेवण्यासाठी स्थायी समितीची एक उपसमिती 5 सदस्यीय तयार करण्यात आली होती। त्याच्या अध्यक्षा माननीय सौ मनस्वी गिरे मॅडम होते आणि आम्ही बाकीचे सदस्य होतो। तर या कामाची या उपसमितीचा सदस्य म्हणून मी 3 दिवस वृक्षाईचे श्री कुशबराव कायरकर यांच्यासह 3 दिवस या कामाची पाहणी केली असता जे निष्कर्ष आढळून आलेले होते धक्कादायक, ते सगळे निष्कर्ष एक अहवाल तयार करून आम्ही काल मान्य महापौर मॅडम, मान्य सभापती मॅडम आणि मान्य आयुक्त साहेब यांना दिले होते। लेखी अहवाल दिला होता। त्याच्या अनुषंगाने आज दिनांक 9 जून रोजी आम्ही मान्य महापौर मॅडम यांच्यासह आणि आमच्या उपसमितीच्या अध्यक्षा आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा मान्य सौ मनस्वी गिरे मॅडम आणि सदस्य सौ श्रुती गटे मॅडम या सगळ्यांची एक टीम बनवून अधिकारी व कंत्राटदारासह पुन्हा एकदा आज आम्ही इराई नदीच्या खोलीकरणाची पाहणी केली आणि रुईबन मंदिराजवळ, हनुमान मंदिराजवळ जे माता मंदिर आहे नदीच्या पात्रामध्ये, त्या ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन त्या ठिकाणाची पाहणी केली। नदीच्या पात्रात नदीने गाळ टाकल्याचं तिथे निदर्शनास आलं। पुन्हा एकदा रुईबन मंदिरासमोरील माती चोरी गेल्याचा पुनरुच्चार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी केला। तिथे स्थायी समिती मॅडम आणि महापौर मॅडम यांनी त्यांना विचारलं सुद्धा, माती चोरी कशी जाते, टोपल्यानं नेली का, JCB लावल्याशिवाय, हायवा लावल्याशिवाय माती जाऊ शकत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी होत असताना ते तुम्हाला दिसलं कसं नाही, त्याची माहिती का दिली नाही, असा सवालही त्यांना अधिकाऱ्यांना करण्यात आला। त्यानंतर आम्ही दुसऱ्या इतर ठिकाणी जी मातीची पाहणी केली, अतिशय कमी प्रमाणात मातीचे ढिगारे आहेत आणि नदीच्या पात्रात थोड्याशा पावसामुळे काल पूर्ण मातीचा चिखल झालेला आहे, तिथंच माती जमा आहे। या सगळ्या कामाची पाहणी आम्ही केलेली आहे। आमच्याकडे जी माहिती आहे मोठ्या प्रमाणात या मातीची विक्री करण्यात आलेली आहे। मातीचा गाड काढण्याचं काम आणि 500 मीटरच्या मर्यादेपर्यंत ते पोहोचवण्याचं काम, याचे पैसे महानगरपालिका कंत्राटदाराला देणार आहे। परंतु त्याचे पैसे देत असताना कंत्राटदाराने माती विकून त्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवले आणि महसूल जो आहे शासनाचा तो सुद्धा बुडवला। महसूल विभागाला अंधारात ठेवले आणि याच्यामध्ये महसूल विभागाचे कर्मचारी सामील आहेत का, कोणी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी सामील आहेत का, ते तपासणं जरुरी आहे। त्यामुळे जेवढी माती काढली तेवढ्याच काढलेल्या मातीचे गाडाचे पैसे द्यायचे असे निर्देश स्पष्टपणे समितीने, उपसमितीने आणि महापौर मॅडम यांनी अधिकाऱ्यांना दिले आणि जी काही मातीची चोरी झाली असेल, अवैध विक्री झाली असेल, त्याच्या संदर्भात अहवाल तयार करून जिल्हा प्रशासनाला, महसूल विभागाला पाठवायचा व त्या अनुषंगाने कारवाई करायची असाही निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे। खोलीकरण हे जनतेचं पुरापासून संरक्षण करण्यासाठी, चंद्रपूरकरांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठी झालं पाहिजे। वारंवार खोलीकरणाच्या नावाखाली शासनाच्या निधीची जी उधळपट्टी होत आहे ती होऊ देणार नाही आणि ती करणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करू, हा आमचा जनविकास सेनेचा निर्धार आहे।